क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता आज म्हणजे आज रोजी 5 जून 2026 रोज शुक्रवार रोजी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे मित्रांनो. तर मित्र खूप दिवसापासून आपण वेगवेगळ्या योजनांच्या अपडेट संदर्भात वितरणासंदर्भात माहिती घेतो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, दिव्यांग बांधवांचं अनुदान असेल, ज्येष्ठ नागरिकांचं अनुदान असेल, श्रावणबाळ योजनेचं अनुदान असेल, विधवा माता भगिनींचं अनुदान असेल किंवा लाडक्या भगिनींचं अनुदान असेल, तर त्या सर्व वितरणासंदर्भात योजनांच्या अपडेट संदर्भात आपण जेव्हा माहिती देतो, व्हिडिओ अपलोड करतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांकडून विचारपूस करण्यात येते, प्रश्न विचारण्यात येतो की आमचं अनुदान कधी येणार, आमच्याकरिता एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, आपल्या सर्व बांधवांकरिता, भगिनींकरिता जे बाल संगोपन योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्याकरिता आज आनंदाची बातमी निघून आलेली आहे. 5 जून रोजी शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने, ज्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरिताच्या लेखा शीर्षामधून या अगोदर जो निधी वितरित करण्याकरिता सुद्धा आणि या सर्व कामकाजाकरिता जो 200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे लाभार्थ्यांनो, मित्रांनो, तर त्या 200 कोटीपैकी 120 कोटी रुपये तुमच्या हप्त्याच्या मासिक अनुदानाकरिता वितरणाकरिता या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे मित्रांनो. तर मित्र 2026-2027 या आर्थिक वर्षाकरिता या आर्थिक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुमचं वितरण सुद्धा आहे आणि या कार्यालयीन कामकाजाकरिताचा जो निधी लागत असतो तो निधी सुद्धा आहे मित्रांनो. तर मित्र 4-4, 6-6 महिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगोपन या योजनेचं जे अनुदान असते ते रखडलेलं असते. खूप म्हणजे 5-5 महिने, 6-6 महिने सुद्धा त्यांना ते अनुदान मिळत नाही आणि त्यामध्ये त्यांना कुठे विचारपूस करावी, त्यांच्याकरिता कुठला काही मार्ग निघत नाही. ज्या इतर योजनांचे जे अनुदान महिन्याला मिळते, महिना, सव्वा महिना असो किंवा 1.5 महिन्याच्या अंतराने असो, पण निदान ते मिळते तरी आणि त्यानुसार अपडेट येतात सुद्धा. परंतु बाल संगोपन योजनेकरिता तशा अपडेट येत नाही. त्यामुळे हे जे लाभार्थी असतात हे खूप दुखावले जातात, नाराज होतात आणि त्यांना कुठे जाण्याचा मार्ग सुद्धा मिळत नाही, माहिती सुद्धा मिळत नाही मित्रांनो. परंतु हरकत नसावी, आता तुमच्या सर्व लाभार्थ्यांकरिता ही एक आनंदाची बातमी आलेली आहे, दिलासादायक बातमी आलेली आहे, जी आपणाकरिता नक्कीच लाख मोलाची ठरणार आहे, उपयोगी ठरणार आहे आणि तुमचं जे अनुदान आहे आता लवकरच त्या अनुदानाच्या वितरणाकरिता सुद्धा सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर ते वितरण सुरू झालं तसंच आपल्याकडून प्रयत्न असणार आहे की आपला सर्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना ती अपडेट, ती गोड बातमी अजून एकदा एक वेळ परत व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. तुम्हाला सुद्धा ते वितरण तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालं की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळू शकता मित्रांनो, जेणेकरून आपल्या बाल संगोपन योजनेतील इतर लाभार्थ्यांना सुद्धा ती अपडेट, महत्त्वाची बातमी कळेल आणि ते त्यांचं अनुदान चेक करू शकतील किंवा काढून आणू शकतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांकरिताची जी अपडेट दिलेली आहे ती नक्कीच माझ्या इतर व्हिडिओच्या दिलेल्या माहितीप्रमाणे ही माहिती, या व्हिडिओची माहिती, हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाचा ठरेल, उपयोगी ठरेल मित्रांनो आणि विश्वासार्ह सुद्धा असेल, कारण की या अगोदरच्या सर्व योजनेच्या सर्व व्हिडिओवर आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दर्शवलेला आहे, प्रतिसाद दाखवलेला आहे. तर तुमचे या योजनेसंदर्भात किंवा इतर कुठल्याही कोणत्याही योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की 100% कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो. नेहमीप्रमाणे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी व्हिडिओच्या अखेरीस नेहमी सांगतो 100% त्याप्रमाणे भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.